नमस्कार. इयत्ता 5वी मराठीचा धडा अति तिथे माती आणि या धड्याचा स्वाध्याय आपण सोडवतोय. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं अशी आज्ञा केली. प्रश्न क्रमांक आ, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती. ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे, त्यासाठी किती मुले लागतील? उत्तर, ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील मुख्य 10 पात्रे आणि राज्याची प्रजा, इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील. प्रश्न क्रमांक 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यावरून कळते. 1. गोरगरीब खूप कष्ट करत आहेत. 2. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. 3. 2 साथीचे रोग आलेले आहेत, त्यात 500 माणसं गेली. प्रश्न क्रमांक आ, या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते? उत्तर, गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येते. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येते. या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते कळले. प्रश्न क्रमांक ई, महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते, असे का? उत्तर, राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही कारण काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो. तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो. या पाठाला अति तिथे माती हे नाव का दिले असावे? उत्तर, या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटून आज्ञा दिली. त्यामुळे प्रत्येकजण बोलताना गाण्यातच बोलू लागला. इतकेच नाही तर ज्यावेळी राजवाड्याला आग लागली ही बातमी सुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला. त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला, तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला. अशा प्रकारे राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला. या पाठाला अति तिथे माती असे नाव दिले असावे. प्रश्न क्रमांक 4 वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. उत्तर, सार्थकचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे. उत्तेजन देणे. उत्तर, स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहीण त्याला उत्तेजन देते. हसून हसून पोट दुखणे. राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्यांचे हसून हसून पोट दुखले. प्रश्न क्रमांक 5, खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. उत्तर, काय करावं, किती करावं सुचत नाही मजला, अरे माझ्या मित्रा करमत नाही मजला. प्रश्न क्रमांक आ, शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांचा गृहपाठ करायला सांगत आहेत. उत्तर, संपला शिकून आज पाठ हो, आत्ता करा गृहपाठ हो. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाच्या हेरात करत आहे. उत्तर, अहो दादा ताई माई घरी जाण्याची तुम्हाला फार घाई, घरी जाताना घेऊन जा तुम्ही एक चटई. प्रश्न क्रमांक 6, वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे याच्या पाठात आली आहेत? वांगी, कांदे यासाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल? वांगी. उत्तरे, पाठातील विशेषणे छान, सुरेख, शेर 2 शेर. आणखीन विशेषणे चवदार, ताजी, उत्कृष्ट. कांद्यांसाठी आहे पाठातील विशेषणे पांढरे, फेक, स्वच्छ, सुरेख. आणखीन विशेषणे मोठे, गोल. प्रश्न क्रमांक 7, तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्याच्यासाठी विशेषण लिहा. उत्तर, भाजी, ताजी, हिरवीगार, स्वस्त. सायकल, वेगवान, मजबूत, आकर्षक. दप्तर, मजबूत, सुंदर, मोठे. कपडे, सुंदर, सुरेख, छान. गुलाब, छान, सुंदर, सुवासिक, गुलाबी. प्रश्न क्रमांक 8,
चोरी मारी गोरगरीब यांसारखे पाठातील इतर जोड शब्द शोधा लिहा. उत्तर रोग राई सटासट नवरा बायको आरडाओरड. प्रश्न क्रमांक 9 खालील शब्द असेच लिहा. उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय. उत्तर उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा आणि प्रिय. प्रश्न क्रमांक 10 अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. त्यांच्या जोड्या जुळून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा. जवळ व दूर. आता शाळा माझ्या घरापासून जवळ आहे, दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. उत्तर रुंद अरुंद. शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आणि आमच्या घराजवळ पूल अरुंद आहे. गोरगरीब श्रीमंत. गोरगरीब लोक खूप कष्ट करतात, श्रीमंत लोक कमी कष्ट करतात. रोख उधार. कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले, कोणाचे उधार ठेवू नये. सुंदर कुरूप. मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो. हजर गैरहजर. आज वर्गात राजू गैरहजर होता. राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजर होते. मान अपमान. सर्वांचा मान राखावा, कधीही कोणाचा अपमान करू नये. भरभर सावकाश. ससा भरभर चालतो तर कासव अगदी सावकाश चालतो. उद्योगी आळशी. शामराव उद्योगी माणूस आहे म्हणून ते चांगले जीवन जगतो, तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसेबसे घर चालवतो. उपक्रम. कोणताही एक विनोदी विषय घेऊन शिक्षकांच्या मदतीने नाट्यकरण सादर करा. शिक्षकांच्या मदतीने मराठी विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची माहिती मिळवा. हा स्वाध्याय कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.